नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, सन 1862. म्हणजेच पहा, 14 ऑगस्ट. कधी? 14 ऑगस्ट सन 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा, श्री चंद्रशेखर. तर श्री चंद्रशेखर हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 36. तर पहा, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 36 जिल्हा न्यायालय आहेत. प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, नवी दिल्ली. तर पहा, नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय हे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे 217, कोणता आहे? कलम 217. या कलमानुसार पहा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 6, संभाजीनगर खंडपीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 3, पहा, सन 1982. तर पहा, संभाजीनगर या खंडपीठाची स्थापना ही सन 1982 या वर्षी ती करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, मुंबई. तर पहा, भारताची जी पहिली अणुभट्टी होती कोणती होती? अप्सरा ही जी अणुभट्टी होती तर ती पहा मुंबई या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा कायदा भारतात कधी लागू झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 2005. तर पहा, माहितीचा अधिकार हा जो कायदा होता तर तो पहा आपल्या भारतामध्ये 2005 या वर्षी तो लागू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 10, मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत मर्यादित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र आणि गोवा. तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे जे कार्यक्षेत्र आहे तर ते महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यापर्यंत ते मर्यादित आहे. प्रश्न क्रमांक 11, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 3, पहा, सन 1761. म्हणजेच 14 जानेवारी सन 1761 मराठे आणि अहमदशाह अब्दाली यामध्ये पहा पानिपतची तिसरी लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 12, बॉम्बे हायकोर्टाचे सध्या पुढीलपैकी किती खंडपीठे आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 3. तर ते 3 कोणकोणते आहेत? तर पहा, पहिला आहे नागपूर, दुसरा आहे संभाजीनगर आणि तिसरा आहे पणजी. हे जे 3 खंडपीठे आहेत तर ते पहा बॉम्बे हायकोर्टाचे आहेत. प्रश्न क्रमांक 13, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, न्यायमूर्ती सूर्यकांत. तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे पहा भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 14, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय किती असते?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 62 वर्षे. तर पहा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय हे 62 वर्षे इतके असते. तर 65 वर्षे हे पहा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय हे पहा 65 वर्षे इतके असते. प्रश्न क्रमांक 15, कोल्ड कॉफीसाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पुणे. पुणे हे शहर कोल्ड कॉफी यासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1960. तर 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना ही झालेली होती. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचा राज्यप्राणी पुढीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 शेकरू, ज्याला की मोठी खार असे म्हणतो. तर पहा, महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू असून तो पहा भीमाशंकर या अभयारण्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. प्रश्न क्रमांक 18, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अहिल्यानगर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताच्या संविधानाचे शिल्पकार कोणास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20, गेटवे ऑफ इंडिया मुंबईत कोणत्या वर्षी बांधण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सन 1924. तर पहा, सन 1924 या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, अजिंठा व वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा व वेरूळ या लेण्या आहेत. प्रश्न क्रमांक 22, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती. तर पहा, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 23, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्यांशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर. तर पहा, भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे 370, तर ते जम्मू आणि काश्मीर या राज्यांशी संबंधित असलेले कलम होते. जे की पहा 370 हे जे कलम होते जम्मू आणि काश्मीर या राज्यांशी संबंधित, तर ते पहा केंद्र सरकारने 2019मध्ये कधी 2019मध्ये हे कलम रद्द केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24, जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा भारत. तर आपला भारत हा देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, दख्खनची राणी असे कोणत्या शहराला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पुणे. तर पुणे या शहरास दख्खनची राणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची पहा कळसुबाई या शिखराची उंची किती आहे? तर ते 1646 मीटर इतकी कळसुबाई या शिखराची उंची आहे. प्रश्न क्रमांक 27, गोदावरी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर, जे की पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 28, सायबर क्राईम रोखण्यासाठी कोणता कायदा प्रभावी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 IT कायदा 2000. तर पहा, सायबर क्राईम रोखण्यासाठी IT कायदा 2000 हा कायदा प्रभावी आहे. प्रश्न क्रमांक 29, भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत हक्क आहेत?
ऑप्शन क्रमांक 2 पहा 6. तर पहा भारतीय संविधानामध्ये एकूण 6 मूलभूत हक्क आहेत. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 पहा यशवंतराव चव्हाण. तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 31. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 32. विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर कोणत्या नदीकाठी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 भीमा. तर पहा विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हे भीमा या नदीकाठी आहे. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 CPU. तर CPUचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा C म्हणजे सेंट्रल, P म्हणजे प्रोसेसिंग आणि U म्हणजे युनिट. CPUला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 34. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट. तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा पहा चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्राची उपराजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. प्रश्न क्रमांक 36. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 37. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 प्रतिभाताई पाटील. तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. तर प्रतिभाताई पाटील यांनी पहा 2007 ते 2014 या काळामध्ये त्यांनी पहा राष्ट्रपती हे पद भूषवलेले होते. प्रश्न क्रमांक 38. शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 5 सप्टेंबर. तर पहा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 39. कोणाच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कुसुमाग्रज. तर कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? विष्णू वामन शिरवाडकर. कोणाचे? विष्णू वामन शिरवाडकर यांचे कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे. तर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा होतो. प्रश्न क्रमांक 40. भारताचे संविधान कधी स्वीकारण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर सन 1949. तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताचे संविधान हे स्वीकारण्यात आलेले होते. तर 26 जानेवारी 1950 पहा त्याची अंमलबजावणी काय करण्यात आलेली होती? अंमलबजावणी ही करण्यात आलेली होती.